हल्ली खूप काळजीत असतात ग ते. तू काहीतरी कर ना. माझं नाही ऐकत तो. तू त्याला जायला सांग ना. नमस्कार मित्रांनो, उमलत्या कळावर आपलं सहर्ष स्वागत. आजच्या कवितेचं शीर्षक आहे बास झालं आता. कवयित्री अंकिता कसबे. थंडीताई थंडीताई तू ये ना ग, या पावसाला पाठवून दे ना ग. किती महिने झाले नुसता पड पड पडतोय. मी जा म्हटलं तर माझ्यावरच डाफरतोय. कळतच नाही याला नेमकं काय हवंय. शेत गेली, जीव गेले, पसरलंय सगळीकडे भय. अगं कळतच नाही याला नेमकं काय हवंय. शेत गेली, जीव गेले, पसरलंय सगळीकडे नुसतं भय. आता तूच सांग आम्ही काय करायचं. थैमान घालतोय हा, आम्ही कुठे पिकवायचं आणि काय खायचं. थंडीताई मला भीती वाटते ग. माझ्या बाबांना तू सुरक्षित ठेव हा. नको येऊ देऊस त्यांच्या मनात एकही वाईट विचार. त्यांच्याशिवाय आम्हाला नाही ग कोणी दुसरा आधार. नको येऊ देऊस ग त्यांच्या मनात एकही वाईट विचार. त्यांच्याशिवाय आम्हाला नाही ग कोणी दुसरा आधार. खूप काळजीत असतात ग ते. तू काहीतरी कर ना. माझं नाही ऐकत तो. तू त्याला जायला सांग ना. थंडीताई थंडीताई तू लवकर ये ना ग. गोठवून टाक या पावसाला, मी सगळं ठीक कर ना ग. गोठवून टाक या पावसाला, मी सगळं ठीक कर ना ग. करशील ना. काय मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला. ऐकेल का थंडीताई. हे कमेंट करून कळवायला विसरू नका. जर तुम्हाला उमलत्या कळा काव्यसंग्रह खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा. आणि जर तुम्हाला तुमची कविता उमलत्या कळा या YouTube चॅनलवर ऐकायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या ईमेल ID वरती तुमची कविता पाठवायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं, या दोन्ही गोष्टी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. धन्यवाद.